Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge. And in this video, we will see the second point, and in which there is the first point, that is interceptor. आपला सेकंड युनिट चालू आहे आणि त्यातील आपला सेकंड पॉइंट चालू आहे आणि ह्यामध्ये आर्किटेक्चर वर्सेस मिडलवेअर नावातच अर्थ आहे, आर्किटेक्चर वर्सेस मिडलवेअर. आणि त्यातला पहिला प्रकार आहे इंटरसेप्टर. मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितले आर्किटेक्चरल स्टाईल्स अँड आर्किटेक्चर्स, म्हणजे टोपोलॉजी असतात किंवा काही स्ट्रक्चर्स असतात. पण बऱ्याच वेळेला हे स्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर ह्यांचा धिंगाणा होऊ शकतो, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ एखादं सॉफ्टवेअर हे एखाद्या नेटवर्कवर चालतं किंवा एखाद्या नेटवर्कवर चालत नाही, तर हे जे काही भानगडी आहेत त्यालाच आपण म्हणतो आर्किटेक्चर वर्सेस मिडलवेअर, सॉफ्टवेअर वर्सेस नेटवर्क. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूयात त्या पॉईंटला. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपला इंटरसेप्टर नावाचा जो पॉईंट आहे आपण तो सुरू करत आहोत. ह्या नोट्स सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही वेबसाईटवरून ह्या नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामुळे इथे तुम्ही फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता इंटरसेप्टर ह्या नावातच अर्थ आहे, इंटरसेप्ट करणे म्हणजे कुठेही अडथळा निर्माण करणे. इंटरसेप्टर्स म्हणजे अडथळे निर्माण करणे, किंवा आपण रस्त्यावरचे गतिरोधक जे म्हणतो, गतिरोधक म्हणजेच इंटरसेप्टर्स, बरोबर आहे. आता मी जे काही मराठीत सांगितलं तेच इथं पॅराग्राफमध्ये दिलं असेल, बघा वाचू शकता तुम्ही. कन्सेप्च्युअली आणि इंटरसेप्टर इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर कन्स्ट्रक्ट. इंटरसेप्टर काय आहे? अ सॉफ्टवेअर कन्स्ट्रक्ट दॅट विल ब्रेक, काय बोललो आपण, दॅट विल ब्रेक युज्युअल फ्लो ऑफ कंट्रोल. म्हणजे जे काय आधीपासून चालू होतं त्याच्यामध्ये ब्रेक घालणे म्हणजेच अडथळा, बरोबर आहे ना. म्हणजेच काय करणे, ब्रेकर, स्पीड ब्रेकर म्हणू शकतो आपण, फ्लोला ब्रेक करणे. उदाहरणार्थ एखादं गाणं चालू आहे आणि अचानक काय होतं की ते गाणं बंद पडतं. एखादा पिक्चर चालू आहे, अचानक पिक्चर बंद पडतो, म्हणजे काय, काहीतरी इंटरसेप्टर आले, काहीतरी अडथळा आला, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कुठेतरी काहीतरी करप्ट झालेले, बरोबर आहे. तर हे इंटरसेप्टर्स असतात जे फ्लोला ब्रेक करतात, किंवा काही एक्झिक्युशन चालू आहे. नीट बघा आता इथे काय करतात, पूर्ण दिले बघा, ब्रेक. इंटरसेप्टर्स विल ब्रेक द युज्युअल फ्लो ऑफ कंट्रोल, म्हणजे जे ऑलरेडी चालू आहे त्याला ब्रेक करतात. अँड अलाऊ अदर ॲप्लिकेशन स्पेसिफिक कोड टू बी एक्झिक्युटेड, म्हणजे जे चाललंय त्याला ब्रेक करतात आणि दुसऱ्या ॲप्लिकेशनला एक्झिक्यूट करण्याची परमिशन देतात किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी मदत करतात, बरोबर आहे. चला आता ह्या पुढच्या पॅराग्राफमध्ये काय दिले ते समजून घेऊयात आपण. To make interceptor generic may require a substitutional implementation efforts, काहीतरी एफर्ट्स घेण्याची गरज आहे. ॲज इलिस्ट्रेटेड इन, आता इथे थोडंसं आपण महत्त्वाचा मुद्द्याचं काय ते बघण्याचा प्रयत्न करू. फक्त आता ह्या इथे काय दिलेली आहे माहिती ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यामध्ये एक उदाहरण दिले जातं, ठीक आहे. इथे काय म्हणतायत की हे इंटरसेप्टर जे आहेत ते कधी कधी चांगलं पण आहे, किंवा ते इंटरसेप्टर हे वापरणं कधी कधी आवश्यक पण आहे, बरोबर आहे. कारण का, आता आत्ताच आपण बघितलं वर की हे दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअरला रन होण्याची संधी देतात, बरोबर आहे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही ऑनलाईन रिचार्ज करत आहात, ठीक आहे. ऑनलाईन रिचार्ज करत असताना तुम्ही तुमचा नंबर टाकता, नंबर टाकल्यानंतर तुम्ही प्लॅन निवडता, त्यानंतर तुम्ही रिचार्ज कसं करायचं, ऑप्शन, पेमेंट किंवा काय ऑफर्स वगैरे आहेत का हे बघता. हा फ्लो चालू आहे, तुमचा पेमेंटचा फ्लो चालू आहे, तुम्ही एखादं ॲप्लिकेशन वापरत आहात, बरोबर आहे. आणि जेव्हा पेमेंटची वेळ येते त्यावेळेस तुम्ही निवडता नेट बँकिंग करायची आहे का, UPA करायचं, UPI करायचं आहे का, अजून काय ऑप्शन आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे. आणि जेव्हा तुम्ही एखादा पेमेंटचा ऑप्शन निवडता, उदाहरणार्थ तुम्ही नेट बँकिंगचा ऑप्शन निवडला की तुम्ही आहे त्या ॲप्लिकेशनवरून लगेच त्या बँकेच्या नेट बँकिंगच्या वेबसाईटवर जाता. म्हणजे तुम्ही आहे त्या फ्लोमधून ब्रेक झाला आणि दुसरंच एखादं सॉफ्टवेअर इथे रन झालेले किंवा दुसरी सर्व्हिस रन झालेली आहे. तर यालाच म्हणतात इंटरसेप्टर, जे कधी कधी आवश्यक सुद्धा असतात, जे आपल्याला वेगळी सर्व्हिस चालू असताना सुद्धा देतात. इथे तेच दिले, नीट बघा. इन मेनी केसेस, इथपासून बघा, इन मेनी केसेस हॅव्हिंग ओनली लिमिटेड इंटरसेप्शन फॅसिलिटी विल इम्प्रूव्ह मॅनेजमेंट. बऱ्याच वेळेला इंटरसेप्शनची फॅसिलिटी देणं हे मॅनेजमेंटला इम्प्रूव्ह करतं, जसं की आता तुम्हाला मी पेमेंटचं एक उदाहरण सांगितलं. पण इंटरसेप्ट करणे किंवा मध्ये मध्ये अडथळा आणणे किंवा मध्ये मध्ये ब्रेक करणे फ्लोला, हे पूर्णपणे देता येत नाही. तर याला सुद्धा कसं लिमिटेड ॲक्सेस पाहिजे, बरोबर आहे ना. लिमिटेड म्हणजेच काय, इथे बघा, ओनली लिमिटेड इंटरसेप्शन, म्हणजे थोडक्यामध्ये द्या, पूर्णच्या पूर्ण इंटरसेप्शन दिलं तर बरोबर होत नाही, ठीक आहे. आता पुढं काय दिलेलं आहे आपण ते पण इथे बघूयात. टू मेक दिस मॅटर
कॉन्क्रीट म्हणजे हे व्यवस्थित करण्यासाठी, कॉन्क्रीट म्हणजे स्ट्रॉंग करण्यासाठी, हे अतिशय व्यवस्थित पद्धतीनं एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे तर नीट बघायचं. इंटरसेप्शन ॲज सपोर्टेड इन मेनी ऑब्जेक्ट बेस्ड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स. ऑब्जेक्ट बेस्ड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही एक बेस्ट आयडिया आहे, इज अ सॅम्पल. बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट बेस्ड म्हणजे काय तर आपल्यासाठी सगळे ऑब्जेक्टच आहेत, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बरोबर आहे ना. ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण त्यांचं व्यवस्थित एक्झिक्युशन सुद्धा करू शकतो. प्रत्येक नोड, प्रत्येक थ्रेड वेगळा वेगळा केला तर त्याला एक्झिक्यूट करणं सोपं जातं. आता इथे उदाहरण काय दिलेलं बघा. ॲन ऑब्जेक्ट ए कॅन कॉल अ मेथड. नीट बघा. ॲन ऑब्जेक्ट ए नावाची एक मेथड आहे. कॅन कॉल अ मेथड दॅट बिलॉंग टू ॲन ऑब्जेक्ट बी. म्हणजे एक ए नावाचा ऑब्जेक्ट आहे जे कॉल करत आहे बीच्या एका मेथडला. व्हाईल द बेटर रिसाइड्स ऑन ए डिफरंट मशीन दॅन ए सच अ रिमोट ऑब्जेक्ट माउंटेशन इज कॅरीड, किंवा आपण म्हणतो त्याला केल्या जातं. आता जे खालच्या डायग्राममध्ये दाखवले स्टेप ॲज बिलो. आता हे उदाहरणार्थ सांगायचं काय आहे की ए नावाची एक मेथड आहे, बी नावाची एक मेथड आहे आणि एला ह्या मेथडमधला एखादा ऑब्जेक्ट वापरायचा आहे. बरोबर आहे. आता हे ऑनलाईनच्या मध्ये आपल्या सब्जेक्टचं नावच आहे डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम, बऱ्याच वेळेला गरज पडते. ठीक आहे. आता आपण म्हणलो की ह्या पेमेंटचा ऑप्शन आहे. बरोबर आहे. पेमेंट करताना ह्यांच्याकडे पेमेंट थोडीच आहे. पेमेंट करताना तुम्हाला तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि तिथून पेमेंटचं ऑप्शन निवडावं लागेल. म्हणजे ह्या बँकेचा जो काही वेबसाईट आहे, या बँकेची जी काही सर्व्हिस आहे, या बँकेचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्यातलं तुम्ही एक लॉग इन करून पेमेंटचं ऑप्शन वापरत आहात, म्हणजे एक ऑब्जेक्ट वापरत आहात. आणि मग हे पुन्हा एकदा तुमचं काम झालं की ह्याचं एक्झिक्युशन पूर्ण. समजतंय. म्हणजे ह्याचा फ्लो तर चालूच होता, मध्येच ब्रेक झालं, इकडून तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट झालं, पुन्हा इकडं रिटर्न आलं आणि मग ही प्रोसेस कम्प्लीट. सो दिस इज, यालाच तर म्हणतो आपण इंटरसेप्शन. ठीक आहे. चला इथं स्टेप बाय स्टेप काय दिले नीट बघा थोडक्यात. स्टेप 1, ऑब्जेक्ट ए सिम्पली कॉल्स द मेथड अवेलेबल इन अ लोकल इंटरफेस विच इज ऑफर्ड बाय ऑब्जेक्ट बी. ठीक आहे. आता जे उदाहरण दिलं तेच. स्टेप 2, A call A is transferred into a generic object interface offered by the middleware. ठीक आहे. कॉल केलं आणि त्यानंतर तिसरी स्टेप, फायनली धिस जेनेरिक ऑब्जेक्ट, विद्यार्थ्यांनी काहीतरी गडबड केलेली आहे लिहिताना. ठीक आहे, काय हरकत नाही. इज ट्रान्सफर्ड इनटू अ मेसेज दॅट इज सेंड थ्रू द ट्रान्सपोर्ट लेवल. ठीक आहे, काय हरकत नाही. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला ISO OSI मॉडेल माहिती आहे, सगळ्यांना झाले आहे ISO OSI. ठीक आहे. आता ह्या ISO OSI मॉडेलमध्ये काही लेअर होत्या, ज्यामध्ये एक महत्त्वाची लेअर आहे ट्रान्सपोर्ट लेअर. बरोबर आहे. आत्ता जसं आपण बोललो की हे इथं तुम्ही एक पेमेंटचं ॲप्लिकेशन वापरत होता आणि इकडे एक बँकेचं ॲप्लिकेशन आहे. पेमेंट करताना अचानक तुम्हाला बँकेकडे जावं लागतं, पेमेंट केल्यानंतर पुन्हा इकडे येतो. बरोबर आहे. तर ही जी काही देवाणघेवाण झालेली आहे, ही देवाणघेवाण होते मॅसेज पासिंगमुळं. मॅसेज पासिंग म्हणजेच काय तर एक प्रकारे आता लॉग इन करता तुम्ही, लॉग आउट करता, हे सगळं एक सिक्युअर मेसेजेस जातात. बरोबर आहे. तर हे मेसेज जे सेंड होतात इकडून तिकडे ट्रान्सफर होतात, हे ट्रान्सपोर्ट लेअरमुळे होतात आणि या लेअरवरच तुमचं जे काही देवाणघेवाण होतं ती कंप्लीट होत असते. यालाच म्हणतो आपण इंटरसेप्शन. आणि इंटरसेप्शन करणं सुद्धा कधी कधी हिताचं आहे किंवा ते आवश्यक सुद्धा आहे. ठीक आहे. तर यामध्ये काहीही अडचण वाटल्यास तुम्ही सांगू शकता. जर तुमची इच्छा असेल तर रिटर्न नोट्स आणि आपलं PDF या दोन्हीचाही आपण अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. आणि ह्या रिटर्न नोट्स तुम्हाला वेबसाईटवर मिळतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही अडचण असल्यास कमेंट करा. ॲडवाईस सल्ले द्यायला मागे पुढे पाहू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशन अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला येतील. धन्यवाद.